पृथ्वीवरचा स्वर्ग कसा दिसतो हे बघण्यासाठी मी, श्री आणि माझा मित्र संकेत आम्ही दोघं निघालोय आमच्या केरळ ट्रिपला. रात्री 4 वाजता कोचीमध्ये उतरून थकलेल्या शरीराने परंतु मनामध्ये अतिशय एक्साइटमेंट घेऊन आम्ही पोहोचलो एर्नाकुलमच्या बस स्टँडला. 5 वाजताची बस पकडून आम्ही निघालो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनकडे. रस्त्यात आम्हाला पेरियार नदी दिसली. एकूण 71 किलोमीटरचा घाट, असंख्य धबधबे, नद्या ओलांडत आम्ही चाललो होतो डोंगराच्या अजून वरती. जसं जसे आम्हाला चहाचे मळे दिसले तसं आमची उत्सुकता अजून वाढत गेली आणि आम्ही पोहोचलेलो होतो केरळमधल्या मुन्नार हिल स्टेशनला. मुन्नारला पोहोचून सर्वात आधी आम्ही रूम बुक केली. रूम मध्ये सामान ठेवून आणि फ्रेश होऊन आम्ही निघालो शहरामध्ये. जाताना आम्हाला वेगवेगळ्या फळांचे स्टॉल्स दिसले. त्यांच्याकडून आम्ही पायनॅपल घेतला आणि खात खात आम्ही गेलो एका बाईक रेंटल एजन्सीकडे. तिकडून आम्ही एक स्कूटी रेंट केली 2 दिवसांसाठी. बस स्टँडला जाऊन मुन्नारमध्ये फिरण्याची सर्व स्थळांबद्दल माहिती घेतली आणि आमची स्कूटी घेऊन आम्ही निघालो सर्वात प्रथम मट्टूपट्टी डॅमकडे. रस्त्यामध्ये दिसणारे हे मस्त नजारे बघून आमचं मन भारावून गेलं होतं. करायची का बोटिंग? मग चलो. क्लोज झाले रे. बोटिंग बंद झाली असल्यामुळे आम्ही आमची स्कूटी फिरवली इको पॉइंट कडे. जंगलामधून जात असताना आम्हाला भरपूर ठिकाणी एलिफंट क्रॉसिंग झोन असे बोर्ड दिसले. थंड वातावरणात गरमागरम चहा पिऊन आम्ही पोहोचलो इको पॉइंटला. इको पॉइंट वरून मुन्नारला आलो आणि सर्वप्रथम पोटभर जेवण केलं. जसा अंधार झाला त्याचबरोबर ख्रिसमस साठी केलेल्या लाइटिंगमुळे मुन्नार शहर उजळून निघालेलं होतं. आम्ही आमच्या हॉटेलला आलो. तिकडे देखील छान असं डेकोरेशन केलेलं होतं. रात्र झाली होती. आम्ही देखील थकलो होतो त्यामुळे आम्ही झोपायला गेलो. उद्या आम्हाला उठून जायचं होतं आमच्या मुन्नारच्या बकेट लिस्ट मधल्या 2 महत्वाच्या ठिकाणी. ते आपण बघूया पुढच्या